नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या मोठ्या. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. नाव न घेता उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावरती ही टीका. तर गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे पाहिलं. शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांचं हे प्रत्युत्तर. शिंदे आणि फडणवीसांचा नाद कोणी करू नये असाही केला पलटवार. अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी, ठाकरेंची मागणी. तर नियमांचं बोलाल तर उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा, ठाकरेंचा सल्ला. उपमुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचं काम काही लोक करताय. उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक, सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. सामंतांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत. मात्र भास्कर जाधव यांच्या नावावर ठाकरेंची नार्वेकरांसोबत चर्चा. तर योग्य निर्णय घेण्याचं अध्यक्षांचं आश्वासन, सूत्रांची ही माहिती. 2 आमदार असताना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं, तर जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत नाना पटोलेंची टीका. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांची माहिती. किती झाडं तोडायची याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्याही केल्या सूचना. हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होईल. दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 1270 झाडांवर चालवली कुऱ्हाड. आम्हाला जे करायचं ते करणार असं सगळं सुरू आहे. महाजनांना जनतेनं राजकारणातून उचलून फेकून द्यावं. तपोवनातील वृक्षतोडीवरून दमानी यांची टीका. साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चिड व्यक्त करत चले जाव म्हणतील अण्णा हजारे आक्रमक. पुढे पाहूयात बातम्या मोठ्या राजकीय. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्या. यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची ही माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय. चव्हाणांची ही माहिती. महापौर हा महायुतीचाच होणार. आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल. महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावरती निवडणुका लढवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. महायुती एकत्र लढेल की नाही ते येणारा काळ सांगेल. महायुतीच्या 3 तिघाडा काम बिघाडावर बोलायचं नाही. नाना पटोले यांची टीका. भाजपचा मलिकांना विरोध कायम. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक करणार. त्यामुळे निवडणुकांमध्ये युती नाही, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे निर्णय हे अजित पवार घेणार. मलिकांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. तसंच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य नको. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया समोर. महायुती म्हणून एकत्र लढणार. मलिकांसंदर्भातला वरिष्ठ नेते निर्णय घेतील. प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया. नागपूरच्या प्यारेखानची बिर्याणी यांना आवडते. मुंबईचे नवाब मलिक यांना आवडत नाही. भाजपचा नवाब मलिक यांना असलेल्या विरोधावरून नाना पटोले यांची टीका. जिथे गरज तिथे भाजप मित्रपक्षांना वापरतं. वडेट्टीवारांची भाजप शिवसेना युतीच्या निर्णयावर टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपला गरज नाही. विदर्भात भाजपची ताकद, त्यामुळे शिंदेंना सोबत घेतलं नाही. भास्कर जाधव यांची ही टीका.